नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी जय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे बघणार आहोत। तर पुढील 48 तासामध्ये हवामानात कोणता नवीन मोठा बदल होणार आहे तर आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तसेच पावसाला अरबी समुद्रामध्ये देखील वाऱ्याची चक्रवात स्थिती निर्माण झालेली आहे आणि वाऱ्याचा स्पीड देखील वाढत आहे आणि बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये देखील पावसाला पोषक स्थिती बनत असल्यामुळे हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर मग चला तर जाणून घेऊया पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे। तर व्हिडिओला सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रापासून। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात बघितले असता तर सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये पुढील 48 तासामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तर लगतच्या भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज देखील दिसत आहे। तर सोलापूरचा लगतचा भाग आहे काही मुष्टी, वलसंग, होर्टी, नलदुर्ग आणि वडगरीचा काही भाग आहे, वलसंग आणि अक्कलकोट आणि सलगरचा काही भाग आहे। तर या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मात्र आजूबाजूचा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। 20 जुलै ते 21 जुलै 2020 या तारखेच्या दरम्यान असणार आहे। लगतचा भाग बघितला असता उमरगा, तुगाव, उज्जैनम, घोटाला, मुरम तसेच अलूर, रुद्रवाडी, अळंदा आणि लगतचा हा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। तर 1-2 भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच सल्लागर, अक्कलकोट, वलसंग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता काही भागात आहे तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे। तसेच मंगळुरी आणि मंद्रुप, जामगाव, बेलाटी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। शंख आणि झालकील देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। मारवाडी, मंगळवेढा आणि खर्डी, सांगोळ या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे। बेलाटी, कुरुळ, मोळ आणि वडोला, तांदूळवाडीचा काही भाग आहे तर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। शेतपल आणि अंगार, अरणगाव या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। मात्र आजूबाजूच्या भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील दिसत आहे। मोळला देखील मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। करकम, पहिगाव तसेच बेंबले, टेंभुर्णी, अकलोज, माळशिरस, वेलापूर, भालवानी, पंढरपूर, खर्डी, मौद, बुद्रुक, पिलवी, म्हसवड, दिगाची, आटपाडी, सांगोळे आणि चिंके या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे। हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। मात्र 1-2 भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील या भागात बघायला मिळणार आहे। तसेच वैरभंग, पानेगाव, बार्शी, लगतचा भाग, एडशी आणि परांडा या सेल्सिअस, खोंडेस, वांगी या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलकी आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुढील 48 तासामध्ये जवळजवळ या सर्वच भागामध्ये असणार आहे। केरळ, वांगी, खोंडेस, करमाळा, केटुळबिकॉन रोड, इंदापूर आणि टेंभुर्णी या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आपल्याला या सर्वच भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसंच शिंगणापूरला बघितले असता तर शिंगणापूरला देखील ढगाळ वातावरण राहून हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच लगतचा भाग बघितला असता या सर्वच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील दिसत आहे। तसेच सांगली जिल्ह्यात बघितले असता तर सांगली जिल्ह्यामध्ये जत, बिलर, धागलपूर, कानामडी आणि नागज, घेरडी या सर्व भागाकडे बघितले असता तर या सर्व भागाकडे ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता 1-2 भागामध्ये असणार आहे। तर लगतच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। घेरडी, चिंके, सांगोळे आणि मारवाडी या ठिकाणी मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। नागज, कानापूर, कुची, तासगाव, देसिंग आणि रामपूर, विटा, पलूस या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ढगाळ वातावरणासह असणार आहे। सांगली, मालगाव, जळकाटी, किरंगी, अतनी, तेलसंग, अडाली, अर्लिटी आणि लगतचा हा सर्वच भाग बघितला असता तर हा सर्व कर्नाटकचा भाग आहे। त्या ठिकाणी हलकी आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। मात्र तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। शिरागोपी, शिरळ, इचलकरंजीकर, सल्लगा, रायबग, हिडकल, देवणकाठी, चिकोडी, मलजाटी या सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। तर काही भागामध्ये म्हणजे 1-2 भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच कागल, जैनवाडी, निप्पाणी, मुरगुड, कापसी, बिद्री, गारगोटी या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। तासगाव आणि देसिंग, कोची या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। तर पुढील 48 तासामध्ये असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर चांगलाच कमी आहे।
या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार. कोल्हापूर, इचलकरंजी, किनी, ज्योतिबा हिल, परोळा आणि इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, सल्लागा, मुरगुड, निपाणी, बिदरी या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. मात्र तुरळक ठिकाणी 1-2 भागामध्ये जोरदार सरी कोसळण्याची शक्यता देखील असणार आहे. तसेच राधानगरी, बिदरी, मुरगुड, निपाणी, जैनवाडी, मालदाटी, चिकोडी, सांकेश्वरा आणि कडेगाव, आजरा, नेसारी, अडदाला, कुरणवाडी या सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण राहून एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता 1-2 भागामध्ये असणार आहे. तसे या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्याचा लगतचा भाग बघितला असता पट्टेगाव, कासल, कणकवली, वायगणी, मालवण, कुडाल आणि महापण या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितले असता तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, आंबोली, रामघाट आणि अरोस, पासेम, अल्रोणा, बिचलियम, मपासा, बिचलियम, वास्को द गामा, पणजी, तिस्का, आलगोटे या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असते. मात्र आजूबाजूच्या भागामध्ये बघितले असता तर आजूबाजूच्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील दिसत आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा लगतचा भाग बघितला असता राधानगरी, बिदरी, गारगोटी या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. गगनबावडा, खारेपटण, राजापूर, वडापेठ, तसेच पूर्णागड, लांजा, बेलकर, साखरपा, रत्नागिरी आणि लगतचा हा सर्व भाग बघितला असता या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून मध्यम आणि एकदम भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. संगमेश्वर, माखंदन, सरवाडा, कोयना, पटण, शिरशिंगे, अरळ, सरवाट, चिपळूण, मारगाव तांबे, गुहागर, दाभोल आणि खेड, चाकदेव या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. सातारा जिल्ह्याचा लगतचा भाग आहे. तसेच चाकदेव, घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, मंधनगर, केलशीत, महाड, वर्धन आणि घोगरे, देवगड, टाला, इंदापूर, जिटे, व्याहाले, लवासा, मुरुड, जिंजरा या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. तर सातारा जिल्ह्यात बघितले असता सातारामध्ये मेढा, वाई या ठिकाणी, खंडाळा आणि रावडी या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील परंतु नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. रिमझिम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज अधूनमधून असणार आहे. मेढा आणि महाबळेश्वरला देखील हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. कोरेगाव, देवरा, तसेच आदरागी, नांदल, फलटण, बराड, शिंगणापूर, लाटे, लोणार, खंडाळाचा काही भाग आहे तर या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ढगाळ वातावरणासह असणार आहे. निंदाल, देहवाडी आणि औंध, पुसेवली, मायानी, कडेगाव, तसेच विटा, रामपूर, पलूस, तासगाव, कानापूर, इस्लामपूर, नरसिंहपूर हा लगतचा सर्वच भाग बघितला असता आष्टा, मलकापूर, कोकरोड या सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. मात्र तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता देखील असणार. बारामती, बिगवन, लुसुंबे आणि लगतचा हा सर्वच भाग बघितला असता केटूर, बिगोंडरोड या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. तसेच मारगाव, जेजुरी, सासवड, केटवल्ले, शिवापूर, पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता मात्र एकदम नॉर्मल स्वरूपात असणार आहे. केटवल्ले, सासवड, लोणी, कालभोर, जेजुरी, मारगाव, सुसगाव, वाघोली, आळंदी, चाकण, शिक्रापूर, पाबल, मलटण, कवठे, शिंदे या सर्व भागामध्ये एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. लगतच्या भागामध्ये देखील मध्यम आणि एकदम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. अलिबाग, पेण, पेंझारी, खोपोली आणि कर्जत, कौसर, पेठ या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पुढील 48 तासामध्ये या सर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितले असता शिरूर, मलठण, कवठे, पारणे, तसेच टाकळी, रोकेश्वर, आलेआणे, नारायणगाव, ओतूर, जुन्नर, घारगाव, मांडवे, वरवंडी, अश्वी, संगनमेर, अकोला, शमशेरपूर या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून बुरबुरीसारखा पाऊस येण्याचा अंदाज देखील असणार आहे. तर पुढील 48 तासामध्ये अहमदनगरमध्ये कोडगाव, शिरळ, वांबोरी, तसेच भालवानी, खंडाळा, पारनेर, सुपे, राळेगाव, सुरेगाव या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे. काडा, आष्टे, अंबळनेर, जामखेड, मिरजगाव, जळगाव या सर्व भागामध्ये हलक्या आणि एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे. तर पुढील 48 तासामध्ये कर्जत, तसेच रसियन, कुलधरण, पडेगाव, दौंड, श्रीगोंदा, पाळेगाव, सुद्रुक, बोरी, मठ या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. मात्र जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये नसणारे. अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डीमध्ये बघितले असता पाथर्डीच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला 1-2 भागामध्ये बघायला मिळणार आहे. राऊरी, देवळी, प्रवारा, वडोला, बैरवा, तसेच घोडेगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. तसेच वरवंडी, अश्वी, लोणी, प्रवारा, श्रीरामपूर, तालिकाबंद, पुलतंबा, शिर्डी, जवळके, कोपरगाव, वैजापूर लगतचा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता मात्र फारच कमी असणार आहे. या ठिकाणी एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. अधूनमधून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील असणार आहे. नाशिक जिल्ह्यात
नांदूर शंकोटे वावी निमगाव शिन्नर तसेच सिन्नर या सर्व भागामध्ये हवामान कोरडे राहील। तसेच तिरडे डुबरे देवळी नाशिक नागपूर मालसाखरे देवगाव पाटोदा येवला मनमाड आणि चांदवड डोडांबे वणी जोपूल या सर्व भागाकडे ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता नसणार आहे आणि ऊन सावलीचा खेळ देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। अधूनमधून झाल्या तर हलक्या स्वरूपात सरी होऊ शकतात। तसेच देवळा सौदाने आणि मालेगाव सटाणा ओझर कळवण आणि औटी नामपूर निमशेवडी चिंचवे ताहाराबाद आणि लगतचा हा सर्व भाग बघितला असता पिंपळनेर साक्री बेहाडे या सर्व भागाकडे मात्र पावसाचा जोर चांगलाच कमी झालेला आहे। त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता अधूनमधून असणार आहे। तर नाशिक जिल्ह्याचा लगतचा भाग बघितला असता आंबे आणि वसुबा सापुतारा ओझर या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। शेवगा हर्सूल लाडाची तसेच त्र्यंबक वाडीवारे हिरडपाडा या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। जव्हार मोखाडा त्र्यंबक वाडीवारे मोंडगाव खोडाला इगतपुरी सरवाडा वैशाला आंबेवाडी सम्राट कोठारे गुंडा शेनवा पिलवी वाडा गोडमाल पालघर सपाले मानोर आणि भुईसर वानेगाव लगतचा हा सर्व भाग बघितला असता कासाक्रोड दाणून या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण मात्र जास्त प्रमाणात राहील, परंतु पावसाची शक्यता फारच कमी असणार आहे। हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या सर्व भागामध्ये असणार आहे। तसेच शहापूर शेनवा गुंडा वैशाखरे शिवाले कोडाली भिवंडी कल्याण डोंबिवली ठाणे निंजाले बदलापूर ओमवाडी मीरा भायंदर या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे। मात्र तुरळक ठिकाणी एकदम भागामध्ये जोरदार सरी देखील अधूनमधून कोसळण्याची शक्यता देखील असणार आहे। तसेच चोरवड चिंचली हवा या ठिकाणी देखील एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता देखील असणार आहे। नवापूरला बघितले असता नवापूर कोकसाने अंमली पानेगाव विसरवाडी बोरचाक सुत्राणे दोमगाई तिटाणे नंदुरबार राणाला खरपाली दोंडाईचा आणि बरोळा मालगाव असोल केटिया शहादाम पोलादपूर लगतचा भाग अक्कलकोवा या सर्व भागामध्ये हवामान कोरडे राहील आणि ढगाळ वातावरण देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल, परंतु पावसाची शक्यता मात्र फारच कमी स्वरूपात असणार आहे। तसेच देवी दुसाणे चिमटाणे शिंदखेडा जैतपूर शिरपूर सुले सांगवी वाडीपिके बुडकी मालगाव निवाल सिंदवा भालवाडी वैजापूर चोपडा आणि जाललोड अंबळनेर धरणगाव नववारी धुळेच्या सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता धुळेच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। जळगाव धरणगाव एरंडळ काढोरे औवाड आडगाव हिरापुरा फैजापूर उडाली भुसावळ या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील असणार आहे पुढील 48 तासांमध्ये। आणि जळगाव तालुक्यामधील जामनेर आणि पाहूर तसेच भराडी या गावाकडे बघितले असता आणि पाचोरा भडगाव या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 48 तासांमध्ये जवळजवळ या सर्व भागामध्ये असणार आहे। अनवा अजंठा या ठिकाणी देखील एकदम भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील, तसे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यात बघितले असता तर औरंगाबाद जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। एलोराग्रुपा फुलंब्री विरामगाव पिशोर हतनूर कन्नड अंबाला साई गव्हाण चाळीसगाव या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहून एकदम हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। मात्र एक दोन भागामध्ये मध्यम स्वरूपासारख्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तालवड ममदापूर वैजापूर आणि लगतचा हा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता एकदम नॉर्मल स्वरूपात असणार आहे। औरंगाबाद सेंद्रमेंढेसी तसेच बिडकीन लिंबे जळगाव गंगापूर धाकेपाल पैठण आणि भक्तापूर तसेच हंसापूर अमरापूर भालम टाकली माका वडोला बेरोबा बनास या सर्व भागाकडे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। हलकी आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता औरंगाबाद जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। वारी गवारी रामशेगाव शेवटा मंगळूर उमापूर आणि तानवाडी पानवाडी घनसांगवीमध्ये बोलेगाव या सर्व भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। ईश्वरनगर आंबड तसेच काचूर पाचूर गोलापांगरी तारगाव जालना बदनापूर सेंद्रमेंढेसी लगतचा हा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। शिवलेला देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी असणार आहे, तसे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार आहे। देऊळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर बोकरदन सिल्लोड हंसाबाद दाभाडी या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे, तर एक दोन भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील जालना जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। बीड गेवराई करकम भालगाव जांभळी अंबळनेर या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे, तर एक दोन भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठ मांजलगाव पाथरी लगतचा भाग बघितला असता परळी घाट नांदुरा गंगाखेड राणी सावरगाव आणि बरडापूर या सर्व भागामध्ये
हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये मध्यमपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देखील असणार आहे। धारूर, केज, यलम, चौसाला, पाटोदा, खर्डा हा सर्व भाग बघितले असतात या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता मात्र 1-2 भागामध्ये असणार आहे। तसेच या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात बघितले असता तर उस्मानाबादमध्ये बेंबली, कामेगाव, येडशी तसेच बार्शी, पानेगाव, वैरबंगत, तुळजापूर या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये मध्यमपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देखील असणार आहे। परांडा, सेल्सियस, खोंडेस, करमाळ या ठिकाणी देखील हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। कुरवाडी आणि रणगावला देखील जोरदार पावसाची शक्यता 1-2 भागामध्ये असणार आहे। तसेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब, मासा, तारखेड, भूम, पाथरोड, खर्डा लगतचा सर्व भाग बघितला असता चौसाला, केज या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे। लातूर, घाटेगाव, बोकडा तसेच रैनापूर, मुरुड, खोंड, भाडा, औसा, खिंतोड, शिरूर-अंतपाल या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण मात्र जास्त प्रमाणात बघायला मिळेल आणि पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता 1-2 भागामध्ये असणार आहे। तसे या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। किलर्णी, निलंगणा, अचोला आणि लगतचा भाग भाटांजी या सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आपल्याला पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। उदगीर, रावणकोला, मुरकी तसेच देवणी आणि लगतचा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। वडोणा, बुजुर्ग, चळकोट, मुखेड, कवठा, नरशी या सर्व भागामध्ये 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील दिसत आहे। तसे या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। अहमदपूर आणि सावरगाव, गंगाखेड आणि पालम, लोहा, बुजुर्ग, कंधार या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे। तसेच तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी असणार आहे। तसेच परभणी, पूर्णा, बसमा, जरी, बोरी, पाथरी, सेलू, आष्टी आणि लगतचा हा सर्व भाग बघितला असता जिंतूर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज देखील परभणी जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे। नांदेड भागाला अद्रापूर, मुखेड, पूर्णा तसेच तमसा, भोकर, आडगाव, हिमायतनगर, डाकणी, उमरखेड, मोरचोंद या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। मात्र नांदेड भागाला या जिल्ह्याच्या काही 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील तुरळक ठिकाणी असणार आहे। हिंगोली, कळमनुरीला देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। मात्र औंधच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। हिंगोलीमध्ये इनापूर, महागाव, माहूर तसेच पुसद, खंडाळा लगतचा भाग बघितला असता की या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता असणे म्हणजे हलकी आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणे। वाशिम, मालेगाव, मंगळूरपीर, मरसूल आणि परतूर, करजाना या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता 1-2 भागामध्ये असणे। तसे या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात बघितले असता बुलढाणा, खेलवड, चिखली, अहमदपूर, कुदनापूर, गिरडा तसेच जाफराबाद, देऊळगाव, राजा, बीबी या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहून एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। अधूनमधून मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज देखील बुलढाणा जिल्ह्याच्या या सर्व भागामध्ये असणार आहे। तसेच घाटभोरी, डोंगाव, मेकर लगतचा भाग, मालेगाव, बहापूर, रिसोद, जयपूर तसेच साप्तगाव, रिताड या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये मध्यमपेक्षा जास्त पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। मात्र खामगाव, शेवगाव, नांदुर्णा, बाबरगाव, दिघी आणि पाथरोडा, अंद्रुणा, मासराखेड, औदलबुद्रुक, दासराखेड, मालकापूर, पिंपरी गव्हाली तसेच पळसी, जळगाव, जमोत, आलेवाडी, तेलार या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि उन्हाचा तडाखा देखील आपल्याला या ठिकाणी अधूनमधून बघायला देखील मिळणार आहे। म्हणून या ठिकाणी एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। अधूनमधून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये असणार आहे। तर अकोला जिल्ह्याच्या भागामध्ये देखील हलक्या अधूनमधून सरी कोसळण्याची शक्यता असणार आहे। अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा आणि गोरेगाव, बार्शी टाकळी, बाळापूर, परतूर या भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। तसेच तेलारा, अकोट, हिरवाखेड आणि या ठिकाणी बघितले असता अंजनगाव, सुरजी या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। 1-2 भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तसेच चिखलदरा, चिखलखेडा, हरिसाल, धारणी या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। अचलपूर, ब्राह्मणथडी, मोर्शी या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे तर या ठिकाणी मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। अंजनगाव आणि सेगाव तसेच मोझारी, अमरावती, बडनेरा, दर्यापूर, मूर्तिजापूर या सर्व भागाकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। भातुकलीला देखील मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। मोझारी, तिवसा, तळेगाव या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे। वरुड, काठी, जयखेडा, नरखेड, दुर्गवाडा, मोर्शी या सर्व भागामध्ये
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये दिसत आहे। वडोणा, लाडगड, धोतीवाडा तसेच धारणगाव या सर्व भागात बघितले असता तर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील असणे, मात्र धामणगाव रेल्वे, चांदूर, नांदगाव, खंडेश्वर, फलेगाव, बाबुलगाव या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। तर अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। वर्धामध्ये बघितले असता वर्धा, तुळजापूर, बारबडी, देवळी, कोल्हापूर तसेच बोरी, कोकाटे, बोटी, बोरी आणि हा सर्व भाग बघितले असता हिंगणघाट या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून तसेच जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये दिसत आहे। तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे बघितले असता यवतमाळ, कलाम, जामोडा, लाडखेड, धारवा, रुई, जवई, घाटंजी, मोवाडा या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। 1-2 भागामध्ये मध्यमपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देखील असणार आहे। जवई, रुई तसेच साक्री, खंडाळा, पुसद या भागामध्ये बघितले असता या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता या सर्व भागामध्ये असणार आहे। तसेच मोवाडा, करंजी, पांढरकवडा, पेंढारी, कॅप, गोमूत्री, धानोरा तसेच लगतचा हा सर्वच भाग बघितला असता वणी, कायर या ठिकाणी देखील सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून मात्र 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर तुरळक ठिकाणी असणार आहे तसे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील असणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात बघितले असता मोहोर्ली, कुटवाडा तसेच भाटाडी, भद्रावती या ठिकाणी मध्यम असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। मात्र चारगाव, बिके, चिमूर आणि लगतचा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये आणि गिरगावला बघितले असता गिरगाव, माकोना आणि ताबोआ या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तर पुढील 48 तासामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या या भागाकडे बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूरमध्ये चंद्रपूरचा काही भाग आहे, बर्लापूर, कजवाली, राजुरा या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। गोंडपिंपरीला देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागात राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। मात्र आष्टीला बघितले असता आष्टीला देखील जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच सोनापूर, शिरपूर आणि खेडगावला बघितले असता या ठिकाणी देखील हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। सोनापूर आणि शिरपूरच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्यात बघितले असता मूल, सावली, राजोळी, गडचिरोली या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता काही भागात आहे तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। सिंदेवाई, वलनी, आरमोरी, नाटी चौक तसेच चुरमुरा, देसिंग, किमटेमेदा, दिघोरी, कुरखेडा, बालीटोला या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसेच नागभीड आणि ब्रह्मपुरीला बघितले असता पाहणी, मोहाडी, दिघोरी या सर्व भागामध्ये बघितले असता तुलमाल या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी आणि नागभीड या भागामध्ये देखील बघायला मिळणार आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघितले असता मालवेरा, मुरमगाव, धानोरा, कुरखेडा, बालीटोला या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। मात्र धानोरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील। तसेच चामोर्शीला देखील मध्यम स्वरूपाचा राहील। घोट आणि मलचेरा, आष्टी, एटापल्लीला जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। भांबरगडला काही भागात मध्यम राहील। पाचेवाडा आणि सोनरा या ठिकाणी मध्यम राहील तर काही भागामध्ये भांबरगडच्या जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। गिरवाडा, पाराकोट तसेच कापसेल देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। धानोरा, मुरमगाव तसेच नाटी चौक, माळवेला आणि लगेच हा सर्व भाग बघितला सामगर चौक या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। मात्र गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला आहे। चिंचघर, कोलेगाव, संग्रणी, साकोली, लखनी, अडेल, गोथंगाव, उमरेड तसेच पावनी, भिवापूर, खैरगाव या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये बघितले असता गोंदिया, सांगझरी, तुमसर, तिरोडा, गोरेगाव, लांजी या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। गोबरवाई, निपाणी, डोंगरी, तिरोडी आणि काटंगी, वारासिवणी या सर्व भागाकडे आणि बालाघाट या ठिकाणी देखील मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता काही भागात आहे तर काही भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज बालाघाट, रांजेगाव या ठिकाणी असणार आहे। तसेच नागपूर जिल्ह्यात बघितले असता भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, वर्दी, तुमसर, तिरोडा, लखनी या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासामध्ये दिसत आहे। तसेच बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी, मंगसुळी, पारशिवनी, कामठी, रामटेक तसेच वाघोली, नागपूर या सर्व भागामध्ये मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। डोरली, कमळेश्वर, काटोल, उमरी, सावर्णे तसेच बडेगाव, विश्वा, वनेरा, गोटी, सवसर लगतचा हा सर्वच भाग बघितला असता नरखेड वगैरे, जळखेडा, काठी आणि करजाणा या सर्व भागाकडे बघितले असता तर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील